3 दिवसापासून मराठा बांधव मुंबईमध्ये आहेत आणि या मुंबईमध्ये असणाऱ्या मराठा बांधवांची जेवणाची सुविधा जी आहे ती मुस्लिम बांधवांकडून करण्यात आलेली आहे। आपल्याबरोबर मुस्लिम बांधव आहेत आणि हे सर्व पुण्यावरून आलेले आहेत। व्यवस्था केली तुम्ही कधी आलात तुम्ही आणि किती लोकांची व्यवस्था? मी हाफिज मोईन शेख, शिवचरित्र अभ्यासक शेख सुभान अली तथा दंगामुक्त महाराष्ट्र अभियान, तर त्यांचा पुणे प्रमुख जिल्हाध्यक्ष आहे। तर आम्हाला ज्या वेळेस कळलं की मनोजदादा जरांगे पाटलांनी जी हे आंदोलन उभं केलेलं आहे मराठा आरक्षणासाठी, तर या बांधवांना आझाद मैदानला आल्यानंतर इथं प्रशासनानं जे सोय करायला पाहिजे होती तर केली नाही आणि इथं बघितलं गेलं तर हॉटेल वगैरे बंद ठेवण्यात आले। तर हा मराठा बांधव जे इथं आलं खेड्यापाड्यातनं निघून आलेला आहे आपल्या हक्कासाठी, तर त्या हक्कासाठी आल्यानंतर त्याला असलं अडथळा, ह्या आंदोलनाला अडथळा। तर आम्हाला ज्या वेळेस कळलं की असं प्रशासनानं इथं हॉटेल वगैरे बंद केलेत, तर आम्ही आमच्या मुस्लिम समाजांना आवाहन करून त्यांच्या घरात आई बहिणींना आम्ही असं हे संदेश पाठवला की आपल्या मराठा बांधवांसाठी आपल्याला जेवणाची व्यवस्था करून द्यायची आहे। तर मी मराठा बांधवांना पण सांगतो की आम्ही तुमच्या सोबती आहोत आणि ज्या वेळेस असं त्रास कुणी करायचं ठरवलं तर आमचे मुसलमान जे महाराष्ट्रात राहणारा मराठी मुस्लिम समाज आहे तर त्यांच्या दारं तुम्हाला 24 तास उघडे असतील आणि आमच्या आई बहिणींच्या साथ घेऊन आम्ही असंही तुम्हाला नेहमी जवळ आपलं हे आंदोलन चालू राहील, ज्या वेळेस मनोजदादा जरांगे पाटील सांगतील की आपल्याला न्याय भेटला आहे तर तेव्हा आमचं ही जेवणाची व्यवस्था जी आहे थांबल। तोपर्यंत आम्ही 100% तुम्हाला जेवण पुरवठा करून देणार आणि तुमच्या सोबती राहणार। कारण आपला कुठलाही महाराष्ट्रातला मराठी मुस्लिम असो आणि कोणत्याही जातीपातीचा असो त्याला त्रास झाला पाहिजे, त्याला होऊ नये। आपण जर बघितलं तर या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चटण्या आणलेल्या आहेत। बाजरीची भाकरी आहे, ज्वारीची भाकरी आहे, त्याचबरोबर काही चपात्या आहेत, राईस पण जो आहे तो या ठिकाणी आणण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। वाटप करताय रोज किती लोकांचं घेऊन येतं? रोज आता ऑल महाराष्ट्रामधून आम्ही 10,000 लोकांचं नियोजन केलेलं आहे। असे आमचे 7-8 टीम आहेत। आम्ही 1500 लोकांचं जेवण आणलं होतं आणि पिंपरी चिंचवडमधून पुण्यातून पिंपरी चिंचवडमधून आमची जी टीम आहे पिंपरी चिंचवडची, असं अख्ख्या महाराष्ट्रामधून 7-8 टीम आलेत आणि टोटल 10,000 लोकांचं नियोजन केलेलं आहे। आजच्या दिवसात 10,000 लोकांचं नियोजन आहे। 10,000 लोगों का नियोजन सर, हमारी पूरी टीम जो है पूरे महाराष्ट्र में फैली हुई है, तो उस तरीके से हमने पूरे महाराष्ट्र से अलग अलग टीम बनाकर 10,000 लोगों का इंतजाम किया और अलग अलग जगह पॉइंट पर खाने का इंतजाम किया। जैसे यहाँ पर जो गाड़ी खड़ी है इस वक्त, इसमें हमने 1500 लोगों का खाना और 200-250 किलो फ्रूट्स, ऐसे 2 गाड़ी हमारी आई थी। जो एक गाड़ी हमारी वाशी टोल पे रोक ली गई, उसके आगे नहीं आने दी गई, तो हमें दूसरी गाड़ियाँ करके फिर यहाँ सामान लाना पड़ा। तो इस तरीके से हमने फल फ्रूट्स, उसमें केला था, मौसम्बी था, पेरू था और ये खाने का इंतज़ाम पूरा किया है। और इंशाल्लाह ताला हम लोग इसी तरीके से जब तक आंदोलन चलेगा अपनी ताकत के हिसाब से, ये जब तक मराठा आंदोलन यहाँ है मराठाओं को भूखा नहीं सोने देंगे, हर वक्त अपने कंधे से कंधा मिलाकर उनके साथ खड़े रहेंगे। नक्की मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही उभा राहू, जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मराठा बांधवांची सेवा करू, अशी भूमिका मुस्लिम बांधवांची आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर साम टीव्ही मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।